श्री शिवलीलामृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकां प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणून या. त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, करी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दायाद भूसुर, धन्य धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच नघे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधीचे कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाभिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असा तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्तमाळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्ची सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिव नामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासिका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सर्वची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परी ते न सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करुनिया. जनमे जये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले. पराशराशी कुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. विरंचीसी दटावुनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले.
ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणुमात्र. गज वाजियानी समग्र, आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमातयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहोनी कंदर्प, तन्मय होवोनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्मय रत्न पर्यंक राजस. चंद्र रश्मी सम प्रकाश, शय्याजीची अभिनव. दिव्य भरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गो महिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस. दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर. जिसे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन, सकळ सत्य डोलविती मान. तिचा भोगकाम इच्छून, भूपसभाग्य येती घरा. वेश्या असोनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश नव्हे. परम शिवभक्त विख्यात, दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवीत, नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवीत. कोटिलिंगे करवीत, श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान, कुक्कुट मर्कट पाळले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मर्कट त्यासमोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांसी सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एवन तिच्या संगती करून, त्यांसी घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागोन, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी, त्यास वैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण.
येरी होवोनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्य प्रभेहून आगळे तेजवर्णिले न जाय. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी. सौदागर म्हणे महानंदे लागोनी लिंग ठेवी जतनही. म्हणे लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त ताळावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञेवरून नृत्यशाळेसी लागला अग्न. जन धावो लागले चहूकडून एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुक्कुट मरकट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळ घेत वडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा अजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणवनी. ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाला गजशाला संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते. माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे श्री नीलकंठ खट्वांगधारी. भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला. नेसला से व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार. सर्वांगी वेष्टिले फणीवर दशभुजा मिरविती. वरचेवरी कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावोनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरूंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणीची धवलागारे भक्तांकारणे निर्मिली. जेथे ओसणता बोलती शिवदास ते प्राप्त होय शिवतयास. शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली. ही कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे कुमार दोघे निशेष कुक्कुट मरकट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून. त्याची पूर्वपुण्ये करून सुधर्म तारक उपजले.
हे पुढे राज्य करीतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतांस उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन उरुसी घाली लोटांगण म्हणे इतुके मी धन्य सुपुत्र उदरी जन्मला. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांग यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढासी पुत्र आम्हास परम प्रियकर राजस प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळिक दुःखार्णवी पडेल. प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी अंगासी येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता जाणपा. आजपासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यांसहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतःपुरी सकळ कामिनी आकांत करी आक्रोशे. करुनी हा हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करोनी गोष्टी सांगे. नृपश्रेष्ठा न सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जयी पंचभूते नभती समग्र शशीमित्र नभते ते. नभता मायामय विकार केवल ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्य तेथोनी जाहले महत्तत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहिण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता. विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले. चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन त्याहुनी आणिक नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले. हा रुद्राध्याय ऐकती पढती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग सांप्रदाये ऋषी पासून भूतली आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गी जे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन त्याहून थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यम किंकर पिते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिनी दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली. त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेणे ते जावोनी यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगौण ऐसे म्हणती जे त्या लागून आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचा पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढ चरण सद्गद होवनी बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण
तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पढून गुरुपासूनी जे आले. परदारा आणि परधन ज्यांस वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्र रथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणूनी उभा करीती. लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडांश मृत्यू समय येता धरणीस बाळमूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तलेची सांगत. एक काळ पुरुष थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगा सारिखे. तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावोनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गभस्ती दिगंततम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन या काळ पुरुषापासी धरून करीत ताडण गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत तये वेळे देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंगवाद्ये गरजती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी नाद न माये नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे. षड्रस अन्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात धन भार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझिया सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिले. की निर्देवासी सापडे चिंतामणी की क्षुधिता पुढे क्षीराब्धिये धावुनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारदापासूनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन औत्तानपादी कयाध हृदय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्यजे का सर्वाते. जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ त्यासी चतुर्दश विद्या करतलमळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडोनी पुनःसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्रादिका. तो नारद देखुनी तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले की सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधोन तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला
मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसुत ऐकाते. तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतासी भद्रसेन नंदन, त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्तापसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकुनी कृतांत, कर जोडोनी स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमनग जामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी. आणिक सहस्र रुद्र करुनी महोत्सव करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय पुरुष. हा अध्याय पढता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्ती नंदन, राये शतपद्म धन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पढती, त्यांसी होय आयुष्य संतती. त्यांसी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान, ऐकता पढता घडे पुण्य. केले असेल अभक्ष्य भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्म पुत्रासी राज्य देऊन. युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाणा, जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र ध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवुनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवीत. विधिलोकी वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुनी राहिले. शेवटी शिवपदासी पावून, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यास न बाधी ग्रहपीडा विघ्न. पिशाच्य बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वथाही. येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवोनी वांझ झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता, महापातक जाणीजे. ते आपुल्या गृहासी न आणावे, आपण त्याच्या सदनासी न जावे. ते त्यजावे जीवे भावे, जे बी सुशिळे हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन अखंड, 11 गोड हा.